नमस्कार. एकदम मस्त. अर्थात TDCC बँकेची अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि याच निवडणुकीत आपण बघत असाल तर उपाध्यक्ष यांची सुद्धा निवड जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि उपाध्यक्षांचा मान महिलेला मिळालेला आहे. आपण बघत असाल तर आता कार्यभार स्वीकारताना या ठिकाणी बघतायत. तो काय आता त्याचाच अधिकार आहे, तो सीट शोधून थँक्यू हरेश. छान पद्धतीने जी आहे ती पार पडलेली. अर्थात भाग्यश्री भोईर या उपाध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान आज होणार आहेत आणि यापुढे बँकेचा कारभार करत असताना आपण बघत असाल तर पारदर्शकता आणि पूर्वी ज्या पद्धतीने बँक काम करत होती त्याच पद्धतीने काम करणार असल्याची माहिती दिली आहे. आणि उपाध्यक्षा भाग्यश्री भोईर यांची बिनविरोध निवड जी आहे ती झालेली आहे. नमस्कार. उस्माला बुकी लागेल. नमस्कार. नाही बोला ना, आता निवडणूक चालू होती ना माझी. हा बोला बोला. बदलापूरला फोन मारून मी बदलापूरला लगेच 2 मिनिटात मला फक्त अर्धा तास महत्वाची टप्प्याची निवडणूक जी आहे ती पार पडण्याचं चित्र सध्या आणि अरे इकडे बोला. माझं नाव सांग. दादागिरी काय ते काय. अरे एवढं वर्ष 25-30 वर्ष बँकेवर आपण सांभाळले. या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात. येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे हा पदाधिकार जो आहे तो सांभाळला या ना आता. रोल आहेत सगळे आज उपाध्यक्ष म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने हा कार्यभार स्वीकारणार? आज सहकार पॅनलच्या वतीने मी उपाध्यक्षपदावर बसलेली आहे आणि शेतकऱ्यांना जेवढं मला सहकार्य करता येईल तेवढं मी या पदावर बसून पारदर्शकपणे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. खरं तर अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांची निवड होती. ही खरं तर खूप प्रतिष्ठेची निवडणूक आपण बघितली. एवढं कधी राजकारण या निवडणुकीत झालं नव्हतं, पण ते यंदाच्या वेळी पाहायला मिळालं आणि दणदणीत विजय सहकारचा झाला आणि अध्यक्ष सुद्धा बसलेला आहे. काय सांगा? आदरणीय किसनराव कतोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये आम्हाला जी अपेक्षा होती की आमदार किसन कतोरेंचाच या ठिकाणी अध्यक्ष बसेल, हे आज बसलेलं आहे. आम्ही सर्वांच्या आज सहकार्याने अध्यक्ष बसलेला आहे. बाकी याच्यामध्ये काही आता कुठलं पार्टी पक्षीय आता काही विषय नव्हता. भारतीय जनता पार्टीचे होतो आम्ही आणि भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष झाला. आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री हे आमच्या ह्या निवडणुकीमध्ये लक्ष देऊन होते. आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुद्धा या निवडणुकीत या ठिकाणी या निवडणुकीकडे लक्ष दिलेला होता. आज आमदार फाटक साहेब स्वतः या निवडणुकीमध्ये होते, आमदार कतोरे साहेब सुद्धा होते. हा विजय महाराष्ट्रात कधी न हे बँकेचा आजपर्यंत निवडणुकीचा प्रचार आणि प्रसारही झाला की ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आज या ठिकाणी अरुण पाटलांची
निवड झाली आणि उपाध्यक्षपदी आमच्या भोईर मॅडमची बिनविरोध निवड झालेली आहे आणि मी त्यांनाही शुभेच्छा देईन आणि चांगल्या प्रकारे बँक ही जे भारतामध्ये 2 नंबरला ती 1 नंबरला येईल कशी बघायची आणि महाराष्ट्रात 1 नंबरलाच ठेवायची आहे ही त्यांना शुभेच्छा देतो. अरुणजी, या निवडणुकीत बरंच राजकारण पाहायला मिळालं. खरं तर आपण बघितलं तर रवींद्र चव्हाण हे स्वतः परिवर्तन पॅनलचा प्रचार करताना पाहायला मिळाले. आता अध्यक्ष तुम्ही झालेला आहात, भेट वगैरे कधी काय घेणार आहात किंवा संचालक झाल्यानंतर तुम्ही भेट वगैरे हे बघा, आता आम्ही निवडून आलेले आहेत. आता राजकारण संपलं. आता बँकेच्या हितासाठी आम्हाला काम करायचं आहे. आम्ही भारतीय जनता पक्षामध्येच काम करत होतो, फक्त पॅनल वेगळं झालं होतं. त्याच्यामध्ये असं काही आम्ही पक्ष सोडून काही वेगळं किंवा पक्षाविरोधात कारवाई काहीच केली नव्हती. आमचे सगळे कार्यकर्ते असू दे, आमचे नेते असू दे, सगळे बरोबर होते. आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असू दे, फडणवीस साहेब असू दे किंवा रवींद्र चव्हाण साहेब असू दे. पॅनल जेव्हा झालं त्यावेळेस वेगळं झालं होतं, काही घडामोडी झाल्या होत्या त्याच्यामुळे. परंतु जे विरोधात पॅनलचे लोक होते त्याने सुद्धा आता आम्हाला मतदान केलेले, त्याच्यामुळं तो काही विषय नाही राहिला. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आदरणीय कतोरे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच, कृपेने आणि हे दाखवून दिलं की ठाणे जिल्ह्यामध्ये कतोरे साहेबांचं वर्चस्व आहे हे सिद्ध केलं साहेबांनी. अर्थात उपाध्यक्षा भोईर मॅडम या आपण बघत असाल तर आता कार्यभार स्वीकारताना बघायला मिळत आणि स्वतः अध्यक्ष अरुण पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चला पुन्हा एकदा शुभेच्छा. घे रे व्हिडिओ पाटील चला वरती. पाटील साहेब डायरेक्ट वरती चला. बघा